दर्शको नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. एका बाजूला बघायला गेले तर राजश्री शाहू शिक्षण सेवा आघाडी या आघाडीचे नेतृत्व करणारे नेते मंडळी आता माझ्यासोबत आहेत. सर नमस्कार. एकंदरीत बघायला गेलं तर या कुठं ना कुठं तरी ही निवडणूक लागू नये अशा पद्धतीची आपली एक प्रयत्न सुरू होते, पण ते प्रयत्न कुठंतरी फसलेलं बघायला मिळत आहेत आणि ही निवडणूक लागलेली बघायला मिळते. काय सांगाल, काय प्रतिक्रिया द्याल? खरं तर सुरुवातीपासूनच ह्या निवडणुकीचा भार कारखान्यावरती आणि त्या शिक्षण प्रसारक मंडळावरती पडू नये यासाठी आम्ही बिनविरोध इलेक्शन करण्यासाठी प्रयत्नात होतो. खरं दुर्दैवानं ते झालं नाही आणि काही मंडळींनी आमच्या विरोधात आता पॅनल तयार केलेला आहे. तरी पण आमच्या कारखान्यातली असलेली जी आमची आघाडी आहे आणि त्याच्याबरोबरच काही आमचे स्थानिकचे नेते ह्या आघाडीमध्ये आमच्या सोबत आहेत आणि आमचं अतिशय चांगलं आणि भक्कम असं पॅनल तयार झालेलं आहे. 7-6चा जो फॉर्म्युला नेमका ठरला होता तो फॉर्म्युला काय होता आणि कशा पद्धतीने तो कॅन्सल म्हणजे रद्द झाला, काय ठरलं नेमकं? नाही, आम्ही आमची जी मागच्या वेळीची कारखान्याला जी आघाडी केली होती त्या मंडळींना सोबत आम्ही घेऊन गेलो होतो आणि त्याबरोबरच आम्ही सर्व पक्षांना आमंत्रित केलं होतं. खरं दुर्दैवानं त्या चर्चेमधून काय निष्पन्न झालं नाही आणि त्यांच्याकडूनच खरं तर ही पॅनल इलेक्शन बिनविरोध होण्याची जी प्रोसेस होती त्याला नकार देण्यात आला. खरं बघायला गेलं तर 4 ते 5 बैठका झाल्या. या बैठकामध्ये तुम्ही सुद्धा चर्चेला होतात. काय नेमकी चर्चा त्यात झाली नाही, म्हणजे कशा पद्धतीनं बघायला गेलं तर निवडणूक लादली कुणामुळे? आम्ही जे त्यांना सांगितलं होतं 6 सीटा आम्ही जर सत्ताधारी आहे तर 13पैकी 7 सीटा आम्हाला आणि 6 मध्ये आम्ही त्यांना देण्यासाठी सीटा त्यांना दिल्या होत्या. खरं त्याच्यामध्ये त्यांचं एकमत झालं नसल्यामुळं खरं तर हे बिनविरोध झाले नाही इलेक्शन. आताच्या ह्या पॅनलमध्ये आपण कोण नेतृत्व म्हणजे नेते मंडळी म्हणून कोण नेतृत्व करत आहात? आता ह्याच्यामध्ये आमच्यासोबत आमच्या कारखान्यामध्ये आता आघाडीत असलेले A.Y. पाटील साहेब असतील, माजी आमदार संपतबापू पवार साहेब आहेत, त्याचबरोबर आता नवीन आमच्यामध्ये आलेल्या ते अरुण कुमार डोंगरे साहेब असतील. डोंगरे साहेब आम्हाला कारखान्यामध्ये सुद्धा आमच्यासोबत होते, ह्यावेळी आमच्यासोबतही आहेत. त्याचबरोबर आमच्याकडं RPI पक्षाचे सुद्धा पाठिंबा आहे, शेतकरी संघटनेचा सुद्धा आम्हाला ह्या आघाडीला पाठिंबा आहे आणि सदाशिव सराफे सुद्धा आमच्यासोबत आहे. गेल्या टर्मला झालेली जी काही आत्ताची जी भोगावती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होती, या निवडणुकीमध्ये बघायला गेलं तर सभासदांनी एक तर्फे पाठिंबा आपल्या पॅनलला दाखवला होता. त्यावेळेला स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब सुद्धा हयात होते. साहेबांच्या नंतर असणारी ही निवडणूक खरं बघायला गेलं तर आत्ताची ही लागलेली आहे. सभासदांना, शेतकऱ्यांचा खरं बघायला गेलं तर हा कारखाना त्यांच्या मालकीचा, तर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, सभासदांना काय आश्वासित काय करा? खरं तर ज्या प्रकारे मागच्या इलेक्शनमध्ये एकतर्फी निकाल आमच्या बाजूने आला होता त्यामध्ये आमचे नेते स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब असतील आणि ही सर्वच मंडळी कारखान्याची एकत्र होती. आपल्या गेल्या वर्षभरात जर आपण बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारे ह्या आता या संचालक मंडळांनी, चेअरमन साहेबांनी कारखाना चालवायचा प्रयत्न केलेला आहे. आमचं क्रशिंगही चांगलं वाढलेलं आहे. एकंदरीत सगळ्या कारखान्याच्या व्यवस्थेला चांगला जम बसला असं दिसतंय आणि त्यामुळं सभासदांचा विश्वास हा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पाठीमागे आहे आणि तोच विश्वास उद्याच्या निवडणुकीमध्ये ह्या इलेक्शनमध्ये आमच्या पाठीमागे राहील असा आम्हाला विश्वास आहे. काय सर, सभासदांना आव्हान काय करा? 2 दिवसात बघायला गेलं तर प्रचार शुभारंभ आहे, काय आव्हान करा? आमचं आव्हान एवढंच राहील की अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या प्रकारे आम्ही आता कारखाना चालवलाय तशाच प्रकारे या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा कारभार राहणार आहे, पारदर्शी कारभार राहणार आहे आणि सभासदांना आमची सगळ्यांची विनंती राहील की ज्या पद्धतीनं कारखान्याच्या यावेळी सगळ्या सभासदांनी आमच्या पाठीशी राहिले होते तसाच पाठिंबा उद्याच्या ह्या निवडणुकीमध्ये, या शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीमध्ये आमच्या पॅनलच्या पाठीमागे राहावं अशी त्यांना माझी विनंती राहील. खरं बघायला गेलं तर ज्या पद्धतीनं भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सभासदांनी विश्वास दर्शवला, त्याच पद्धतीचा विश्वास या निवडणुकीमध्ये सुद्धा सभासद दर्शवतील अशा पद्धतीचं मत राहुल पाटील साहेब यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तर या व्हिडिओसह मी इथं थांबतो. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर सह मी अभिजित. धन्यवाद.